एक नंबर खत खाली लागते ते. आणि बघा मागे तुम्हाला खत दिसत बी नाही, इकडे मागून हे बघा इथे खाली खत पडले. रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी मोलकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. सध्या मजुरांचा प्रश्न लय मोठा आहे शेतकऱ्यांना. समोर तुम्हाला माहिती आहे हे सीड ड्रिलर म्हणता येईल किंवा काय म्हणतो त्याला टोकन यंत्र. पण आता हे टोकन यंत्र 2 in 1 आलं आहे, ॲडव्हान्स आलं. पहिले जे टोकन यंत्र होते फक्त हे बियाणं टोकायचे. आताचं जे टोकन यंत्र आहे हे जे मी आणलं आहे हे फर्टिलायझर टोकन यंत्र आहे. म्हणजे आता हे जे काही टमाट्याचं शेत तयार झालं आहे बेड, आणि याच्यावर आपल्याला आता खतं जर म्हणजे खत टाकायचं असेल तर सरळ सरळ या मशीन आपल्याला काम येणार आहे. त्याच्यानंतर उभ्या पिकामध्ये बी आपण या टोकन यंत्राचा उपयोग करणार आहे. तर चला याचं पहिले एकदा अनबॉक्स करूया, याच्यामध्ये काय काय निघतं, याला कसं जोडायचं ते सांगतो. त्याच्यानंतर याचं सरळ सरळ शेतामध्ये आपण लाईव्ह डेमो पाहणार आहे. उभ्या पिकामध्ये बी या बेडमध्ये बी हे कसं टोकलं जाणार आहे, याचे फायदे काय असणार, याची क्वालिटी कशी असणार आहे आपल्याला लगेच चेक करायची कंपनी. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पहिल्यांदाच असं यंत्र आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हा रोलर निघाला आहे. त्याच्यानंतर हे आपलं हे साहित्य, याच्यामध्ये हे खत टाकायसाठी काय नाही आहे, ही आपली दांडी, याला हँडल, आणि हे आता आपलं मेन मशीन. तर याला आपल्याला जोडावी लागणार आहे. तर हे आपण फास्ट बघूया. ओके, हे अशा प्रकारे याला जोडायचं कसं ते मी तुम्हाला फास्ट सांगतो. हे आपण खोकं बाजूला हे साहित्य मी विकरून ठेवलं आहे, पण कोणतं कशाला जोडायचं एकदम तुम्हाला फास्ट सांगून देतो. हे आपलं फर्टिलायझर मशीन पहिले असं उभं करून घ्यायचं. त्याच्यानंतर इकडून हा जो नॉब आहे याच्यामध्ये आपल्याला दांडी टाकून घ्यायची, ती इथे बसली. याला एक नट आहे, हा नट फिरवल्यानंतर ही जी काही दांडी याच्यामध्ये फसणार आहे, ती दांडी फसल्यानंतर वरतून आपल्याला ही टाकी या दांडीवर फिट होणार आहे. आणि त्या अगोदर ही दांडी आपल्याला एकमेकात जोडून घ्यायची नटबोल्टनं. या दांडीचा नटबोल्ट हा असणार आहे ह्यो बारकावाला. मग ही याच्यात फसणार, याच्यात फसल्यानंतर हे टाकीवरून लागल्यानंतर हा रोलर काढून आणि रोलरवर या 2 स्प्रिंग आणि या टाकीमध्ये हे असं अटॅच होणार आहे. आणि वरून आपलं हे झाकण लागणार आहे. तर आता मी शूट करतो आणि एकदम स्पीडमध्ये तुम्हाला दाखवून देतो कसं फिट केलं. चला मी जोडायला सुरुवात करतो. या रोलरला अशा प्रकारे फिट करायचं. दांडी ही जी काही पट्टी ही बाहेरमध्ये पाहिजे आणि हा नटबोल्ट इथे टाकायचा आणि हा आपला पण्यापासून घ्यायचा, 10 नंबरचा पण्या. अशा प्रकारे बेस रेडी झाला. याच्या स्प्रिंग टाकून घ्यायच्या. स्प्रिंग टाकायला सोपं आहे. हे स्प्रिंग इथे 2 होल आहेत, इथून ओवून घ्यायची. ओवून घेतल्यानंतर असे हे जवळ करून घ्यायचं आपल्याला पहिले, आणि जवळ करून घेतल्यानंतर ही स्प्रिंग यात बसून जाते. हे 4 गुटके आहेत, हे आपल्याला असे ॲडजस्ट करायचे. पण आपल्याला हे कधी टाकी टेकवल्यानंतर तर हे आपल्याला फर्टिलायझर टँक आहे, याच्यावर पहिले हे बसून घेऊ आपण. अशी आतून बसून घ्यायची आणि झाडी बसवल्यानंतर हे आपलं काचाचं इकडे कोसून घ्यायचं आणि इथे दाबून द्यायचं असं, आणि हा इथे लॉक करायचं. हे आपलं रेडी झालं. त्याच्यानंतर हे फर्टिलायझर टँक याच्यामध्ये कोसून द्यायचं. कोसून दिल्यानंतर आता हे जे हे आपलं कनेक्टर प्लास्टिकचं, याला इथं 4 होल आहेत, हे इकडून फिट करायचं इकडून. चला अनबॉक्स बी झाला आपला, आणि टोकन यंत्र मी रेडी केलं. हे फर्टिलायझर कम सीड टोकन यंत्र आहे, पण याचा जास्त उपयोग आपल्याला खत टोकन यंत्रासाठीच काम येणार आहे. तर एकदा एक जी जवळून मी तुम्हाला खासियत सांगतो. तर हे मशीन असं जे आपलं टोकन यंत्र आहे सेम टोकन यंत्र आहे. याच्यामध्ये हा फर्टिलायझरचा बॉक्स आहे, 5 किलो फर्टिलायझर याच्यामध्ये बसतं, आणि काही इथं याच्यामध्ये म्हणजे 7 ते 8 किलो फर्टिलायझर याच्यामध्ये बसतं. फर्टिलायझर टाकायला अत्यंत सोपं आहे. हा नॉब उघडला, याच्यामध्ये फर्टिलायझर टाकायचं, याला लॉक करायचं. त्याच्यानंतर फर्टिलायझर इथून येऊन याच्यामध्ये जाणार, ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर हे 3 इंचाचे स्टेनलेस स्टीलचे प्युअर हे दाते आहेत, जे जमिनीमध्ये खोलपर्यंत रुततात अशा प्रकारे. आणि हा खत टाकत जाणार आहे, आपल्याला लगेच पाहिजे. आणि हा जे फायबर क्वालिटी 1 नंबर आहे. आणि विशेष म्हणजे हलकं वजनानं एकदम सहजरित्या एक हातानं उचलता येतं. आणि इथे उचलायला मी त्याला हँडल दिले. आणि याचा अजून एक उपयोग जर म्हटलं, त्याच्यामध्ये शेंगदाणे, मका, त्याच्यानंतर सूर्यफूल आणि कॉटन बी आपल्याला लावता येतं जर आपल्याला लावायचं असेल, टोकायचं असेल. आणि उभ्या पिकामध्ये बी आपल्याला फर्टिलायझर न देता येणार या टोकन यंत्रानं. तर याच्यामध्ये आता मी खत टाकतो ना डायरेक्टली आपण शेतामध्ये याचं प्रॅक्टिकल बघू. खरं आपण बेड तयार केलं आहे टमाट्यासाठी, तर हे कसं चालतं हे आपल्याला बघायचं आहे. तर मी खत आणलेलं आहे, मी खत याच्यामध्ये टाकतो. आता खडे याच्यात अडकतात, ही एक खासियत आहे. जर खडे झाले खताचे तर ते त्याच्यामध्ये अडकतात, तर त्याच्यामध्ये जाळी दिली ऑलरेडी, जेणेकरून खाली अडकणार नाही. हे बघा अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये 5 ग्रामपासून तर 30 ग्रामपर्यंत खत टाकायची सुविधा आहे.
ते तुम्हाला मी दाखवतो त्याचे ॲडजस्टमेंट कुठे आहे. तर हे खत टाकून मी रेडी केलंय. याचं झाकण आपण लावून घेऊ. आता इथे पहिले सुरू करायच्या अगोदर तुम्हाला दाखवतो. इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपल्याला 30 ग्रामपर्यंत आपल्याला करायचं आहे. तर मी आता सध्या 4 नंबरवर ठेवलंय. सगळे जे लॉक आहेत तर याला ठेवताना याला थोडंसं कसं ढिल्लं करून हा नॉब आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. तर मी 4 वर करतो. आपल्याला जेवढं ग्राम पाहिजे तेवढं ग्राम आपल्या खताच्यातून पडणार. तर हे सगळे नॉब मी 4 वर ठेवलेत. चला तर शेतकरी मंडळी बघूया कसं काम करता येते. एक नंबर खत खाली टाकता येते. आणि बघा मागे तुम्हाला खत दिसत बी नाही. इकडे मागून देतो हळूहळू. हे बघा इथे खाली खत पडलंय. हे बघा आणि खत तुम्हाला दिसणार पण नाही. आणि जमिनीमध्ये ऑटोमॅटिक खत पडतंय. तर हेच आपण खाली इथे जमिनीमध्ये मोकळ्या जमिनीवर घेऊन पाहू. कारण इथे खत त्यांनी लॉक केलं. बेडवर मी चालून पाहिलं तर खत तुम्हाला दिसलं नाही, म्हणून म्हटलं तर इथंच चालवा. हे बघा कसं युनिफॉर्म आणि एका अंतरावर आणि एकसारखं खत पडतंय. आणि रोलर त्याला प्लेन करतोय. एकसारख्या अंतरावर खत पडलंय. आणि हे जे खताचे दाते आहेत तर हे दाते आपण कमी जास्त करू शकतो. काही दाते आपण बंद ठेवू शकतो. जर आपण काही दाते बंद ठेवले तर एवढ्या अंतरावर आपलं खत पडणार आहे. आणि चालू जर ठेवले तर हे जे काय दिसतं तुम्हाला एक हित अंतरावर आपलं खत पडणार आहे. हे बघा हे युनिफॉर्म खत पडलंय. डायरेक्ट एकसारखं खत पडलंय मित्रांनो. म्हणजे मजुराची जी काही आपली वेळ वाया घालत असतो पण मजूर भेटत नाही. त्याच्यानंतर आपलं खत वाया जातं. पूर्ण बेडमध्ये खत न जर टाकता पण असं जर खत टाकलं तर इथे आपण खत टाकले. हे बा युनिफॉर्म खत पडलंय शेतकरी मित्रांनो. एका जागेवर जेवढं ग्राम पाहिजे आपल्याला तेवढंच खत बरोबर पडलंय. हे बघा हे आहे झाडाच्या 4 बोट अंतरावर जर आपण आता खत दिलं तर हे एकसारखं खत आपल्या शेतामध्ये जाणार आहे. आपल्या वेळेचा उपयोग म्हणजे वाचणार आहे. आपली मजुराची जी काही किरकिर लागते, मजूर येत नाही, मजूर भेटत नाही खत टाकायला, त्याच्यानंतर आपल्याला खत बी वाचू शकतं. जर असं आपण एका जागेवर जर खत दिलं तर आपल्या खताचे पैसे 100% वाचू शकतात. तर हे जे काही आपलं टोकन यंत्र आहे फर्टिलायझरचं तर हे आपण 2 in 1 वापरू शकतो. म्हणजे आपण तुम्ही मक्यामध्ये बियाणं टोकायसाठी तर वापरू शकता, पण फर्टिलायझरमध्ये तुम्ही या पिकामध्ये बी वापरू शकता. आता याच्यात जर टमाटे लावले आणि जर मल्चिंग केलं नाही तर आपण याला 4 बोट अंतरावरून याला आपण अशा प्रकारे, मी आता याला लगेच बेडवर घेतो तुम्हाला दाखवतो परत. असं बेडवर घेऊन साईडला आपण याला चालू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला खत मागं ओळखू बी येणार नाही आणि आपल्याला वेळ पण लागणार नाही खत द्यायला. हे बघा आणि स्टीलचे दाते असल्यामुळं याला गंजही लागत नाही आणि हे खराबही होत नाही. हे टोकन यंत्र जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर www.padcorp.in या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा. ते समोर तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर पुणे, यवतमाळ आणि नागपूरचा तुम्हाला खाली नंबर ब्लिंक होत असेल, त्यांना तुम्ही फोन करू शकता. आणि याची किंमत मात्र हे 15,000 रुपये, MRP 15,000 रुपये दिलेली, पण 15,000 रुपये नाही शेतकरी मित्रांनो. या 5,000मध्ये हे यंत्र तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही जवळच्या डीलरलाही संपर्क करू शकता आणि आपली जे काही होणारी खताचा अपव्यय हा पण टाळू शकतो. मजुराचे जे काही ऊन भासते आपल्याला किंवा मजूर भेटत नाही, लय प्रॉब्लेम येतात, तर ते मजुरी आपल्याला शोधायची गरज नाही. एकटा माणूस, एकटी घरची बाई लक्ष्मी बी आपलं हे टोकन यंत्र असं सहजरित्या चालू शकते आणि खत आपण शेतामध्ये देऊ शकतो. हे बघा तुम्ही हे एकदम युनिफॉर्म मोजूनच पडतं आहे. अजून बी दुसरी लाईन मी मारतोय तर हे बघा काहीच अंतर पडत नाही. तर तुम्हाला जर हे यंत्र खरेदी करायचं असेल तर नक्की दिलेल्या नंबरला फोन करा. जवळच्या तुमच्या डीलरला संपर्क साधा पॅडकॉर्पच्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मंडळी. धन्यवाद. राम राम.